अहो काय करताय काय? आम्ही घरी आलो ते आवडलेलं दिसत नाही सरांना. छे छे हाय. अरे तुमच्यासारख्या लुच्च्या लफंग्या माणसाने घरात आणलं कोणाला आवडेल? हा? नाव एकच असेल पण स्टेटस काय? अहो काय बोलताय काय तुम्ही? घरी आलेल्या पाहुणीची असं वागतात? मुलीची बाजू आहे आपली. माहितीये मला म्हणूनच बोलतोय. तू का बस. मी गप्प बसू? मला गप्प बसायला सांगताय? डोकं फिरलाय तुमचं? अरे गप. अरे असल्या नीच नालायक माणसाला बघितल्यावर कोणाचं नाही डोकं फिरणार? दगाबाज, दारूबाज, बेवडा, राहुलचा बाप, असा राहुलचा बाप. अरे दारू पिऊन रस्त्यात पडतो. पडत होते जुनी गोष्ट झाली. गेली कित्येक वर्ष त्यांनी दारूच्या थेंबालाही स्पर्श केलेला नाही. 40 वर्ष झाली. हो, तब्बल 40 वर्ष. काय वय काय रे तुझं? 39 45 म्हणजे 5 वर्ष सोडली 5व्याच वर्षी. हो, काय आहे? हे 5 वर्षाचे असताना यांची लक्षणं आजीच्या लक्षात आली. तेव्हापासून आजीने यांना दारूच्या थेंबालाही स्पर्श करू दिला नाही. डायरेक्ट बाटली लावायची. बघा बघा दुधाची. हा, बघा बघा. हं. जाऊ दे, बरं झालं दारू सोडली. हो, complete. दारू वाईटच असते. अहो पण तुमच्या मातोश्री नाही आल्या? कुठं आहेत? कुठं आहेत? मातोश्री कुठं आहेत? कुठं आहेत? येईल ना. येईल ना म्हणजे कधी? म्हणजे येतीलच. येतीलच पण कधी? मामा ये. अगं बाई. अहो बघा. बघ. हाय गाईस. ये ना मामुडी ये. अगं बंदरी. छान दिसते. या बाई बसा ना. बसा. नको नको प्लीज. बसली ना की मी झोपली. ए बाबा तुझं काय ना ते लवकर आटप. ते काय ना रात्रभर नाचून नाचून ना पायाची वाट लागली यार. रात्रभर नाचतात नाचतात. बघा मग काय अरे कामासाठी सतत इकडे तिकडे फिरावं लागतं, हिंडावं लागतं, नाचावं लागतं. शिवाय दररोज तिला वेगवेगळ्या माणसाशी, वेगवेगळ्या भाषेच्या धर्माच्या माणसाशी ओळख होते. त्यामुळे पायाची आणि भाषेची अगदी वाट लागलेली आहे. बर. कशी कर्तृत्व आणि सासू सून होणार आहे सू. अगं नमस्कार कर. हो नमस्कार करते. बंडिया क्या सॉलिड आइटम ढूंढ के निकाला यार. एकदम चाबूक. खरे खरे. काय खरे? नाही अप्पा असे बंड्या बघितलंस? याचं नाव बंड्या राहुल नाही. नाही म्हणजे माझं खरं नाव राहुलच आहे. मम्मी मला लाडानं पंड्या म्हणते. तिचे त्यात काय एवढं? ओ तुम्हाला नाही का तुमच्या धोंड्या म्हणायची? डान्स येतो. हा अगर रेकॉर्ड असले चिल्लर धंदे येत नाहीत माझ्या मुलीला. बाबा मी शिकेन ना. अगं हौशी सासर आहे, हौस करून घे. माझा मेलीचा जन्म फुकट गेला, करेल ती डान्स. कसला डान्स? बंड्या एक हरिपती दे ना. कशाला? अरे दे ना यार. पान पान. तू पण नाही कुठे ठेवतात. नजर न लगे मेरे बर्फी के तुकडे. घे. थँक्यू. असं हाताने नसतं घ्यायचं, तोंडाने घ्यायचं असतं. काय प्रकार चाललाय हा? अहो सुन्मुख दर्शन अगदी जवळून. आणि तोंड दाखवायचे पैसे तोंडानेच घेतात आमच्यात. काय एक एक रीतीवाती असतात. आहेत आता. यांच्या आईला कधी काही दमलं नाही. हो. अगं रश्मी आपल्या पद्धतीने यांचं तोंड गोड कर ना. खरंच इथे सगळ्यांसमोर कशाला? नको. मिठाईचा पुडा आणायला गेली ती सगळ्या समोर. मिठाईचा पुडा आणायला गेली ती. तो मैं ये रिश्ता पक्का समजू मावशीजी. हा बिलकुल. कसलं बिलकुल बिलकुल करताय? नाही 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 शक्य नाहीये. अहो काय शक्य नाही, काय शक्य नाही. का? एवढं मलबार हिल्ला घर आहे. अहो इंडस्ट्री आहे. काय करूये काय करूये. नाही काय प्रॉब्लेम काय मी सांगू का? त्यांना आहे ना जरा कमीपणा वाटतो. कमी पण हा बघा ना आता तुमची परिस्थिती काय, आमची परिस्थिती काय. खरंय. सासरे बुवा तुम्ही तोला मोलाचं अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमच्या सगळ्या परिस्थिती सकट आम्ही तुमची मुलगी पदरात घेऊ. घ्या
हा, आता थोडा जास्त खर्च करू काय डॅडा थोडा करू खर्च आपल्याला हे काय खर्च वगैरे माझ्याच्याने होणार नाही, मला परवडणार नाही खर्च आताच सांगतोय. बघा बघा हे भिकारड इंडस्ट्रियलिस्ट बघा बघा काय बघा काय बघा काय बघा तेच म्हणतोय मी. बघा काय बघा हा कोणाला बोलताय अहो सगळे पैसे डॅडने माझ्या नावावर केलेले आहेत. सगळे व्यवहार मी बघतो बघा मग, काय मग मला झोप येते. एक मिनिट डोळा लागायच्या आधी तोंड गोड करते तुमचं. रश्मी मिठाई घेऊन ये. चल 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 लवकर आहे. तोंड गोड करते घ्या. बघे ना आता पक्क समजायचं हा? चढा चढा म्हणजे पक्का ना चला सासरे बुवा तुम्ही तोंड गोड करा घ्या. बेईमान अंत्या हलकट अंत्या अरे अस्तरीतला निखारायस तू. अंत्या तू नेहमी स्वतःचाच विचार करतोस हा म्हणत्या बघ याची माझी झुसफळ. पण शर्मिलाचं लग्न माझ्याशी जुळवून देण्याची जबाबदारी घेतली आहे ना. म्हणून तू याचा खोटा बाप होऊन आलास. शर्मिलासाठी मी काहीही करायला तयार आहे. अच्छा आता बोला ठीक आहे ठीक आहे. आजपासून तुझी माझी दोस्ती संपली. यापुढे तुम्हाला एकटा कधी भेटू नकोस. जर तू मला एकटा भेटलास तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल लक्षात ठेव. एकटा भेटू नको. एकटा भेटू नको. गेले काही दिवस बघते तू स्ट्रेस खाली आहेस. काही प्रॉब्लेम आहे का? असं काय नाहीये पण आता काय आता एवढा कारभार वाढून राहिलाय तो सगळा एकट्यानेच करायचा म्हणजे थोडा त्रास होणारच. म्हणूनच तुला सांगत होते राहुलला तुझ्या कारभारात इन्व्हॉल्व कर. हं? आय मीन बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व कर. तो लहान आहे का रे आता? ऐकू तू काय नाव काय म्हणालास तुझ्या वडिलांचं? अनंत कित्तूरकर. पोहे खाली ठेव. पोहे खाली ठेव. पप्पा अनंत कित्तूरकर तो भिकारी त्याचा मुलगा आहेस तू. गेट आउट. आय से गेट आउट. पप्पा अहो काय झालं? तुम्ही ओळखता का माझ्या पप्पांना? चांगलाच ओळखतो. माझ्याकडे कामाला होता. तू जन्माला येण्याच्या पूर्वीची गोष्ट आहे. अहो काय सांगताय? नालायक माणूस. अत्यंत नालायक माणूस. कामात लक्ष नाही. हजार चुका. मला नोकरी करायची नाही. मला बिझनेस करायचा आहे. मला पैसे द्या. मला मदत करा. एक मराठी माणूस धंदा करू इच्छितो. म्हंटल हे घे 10,000 रुपये. 10,000 रुपये दिले त्या काळात. 10,000 रुपये? हो 10,000 रुपये. तो हरामखोर मित्रानं घेऊन बार मध्ये गेला आणि तिथे माझे कष्टाचे पैसे उडवत होता. नाही नाही मी असल्या नीच माणसाच्या घरात माझी मुलगी देणार नाही. विषय संपला. अहो तुमचं नक्कीच काहीतरी गैरसमज होत असेल. गैरसमज? तुझ्या आईचं नाव मनोरमा आहे ना? तुला एक बहीण आहे ना? अहो नाही मी एकुलता एक आहे. मनोरमा माझ्या आईचं ना. हो राईट 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 राईट. रश्मी कित्तूरकर. हा ते अनंत कित्तूरकर म्हणजे रश्मीचे वडील. त्यांनी तुम्हाला फसवलं असणार. ते माझे वडील नाहीत. ते दुसरंच कोणीतरी अनंत कित्तूरकर. हा फक्त नावच सारखी आहे. सारख्या नावाचे 2 अनंत कित्तूरकर? मला नाही पटत. अहो अंकल असं काय करताय? बिलीव्ह मी ते खरंच दुसरे कोणीतरी अनंत कित्तूरकर आहेत. ते माझे वडील नाही आहेत. अहो खरं सांगतोय मी. तू त्यांचा एकुलता एक मुलगा आहेस ना? हो शपथ. पप्पा राहुल कधीच खोटं बोलत नाही. मी अगदी अंतर्बाह्य ओळखते त्याला. हा आंतरबाह्य म्हणजे मनाने खूप चांगला आहे. हा. आत एक आणि बाहेर एक असं कधीच वागत नाही. हा असा मग याचे वडील असे कसे असतील? म्हणजे त्या भिकारड्या माणसाशी तुझा काहीही संबंध नाही. माते डोळे उघड. तुझ्या समोर तुझ्या सुनेचा फोटो आहे. हा हा बाबाई. व्हय. मी तुझ्यावर प्रसन्न झालेली आहे. तुझ्या मुलाची मनोकामना पुरी झालेली आहे. आधी तुझ्या सुनेची खणा नाराने वटी भर मग माझी. बंड्या अरे नाही, देवाची मस्करी करतोय. अगं देवाची नाही तुझी केली. माझी मस्करी करतोस. तुला काय पोच बीज आहे की नाही?
काय र हा? कुठं होता इतके दिवस तू? अगं माझं सोड तुझ्या सुनेचा फोटो बघ. हा हेच आहे तीच आहे. काय नाही म्हणजे व्हेरी गुड, चांगली मुलगी आहे. गुड गुड. काय नाव काय? तनुजा तनुजा. वा छान नाव आहे. बघितली का नाही? हो मी फोटो पाहिलाय आणि राहुलची चॉईस चुकायची नाही. आय नो. पाहिलं ना पण आताही. हो म्हणजे काय आम्ही कॉलेजमध्ये असतानाच फिक्स केलंय. अच्छा मग इतर मुलींबरोबर का फ्लर्ट करत होतास? इतर कुठल्या मुली? सांगू का सांगू? अरे ओके. अरे यंग जनरेशन आहे. डॅड आय लाईक मीटिंग गर्ल्स हम्म. जस्ट फॉर अ टाइम पास. अच्छा टाइमपास. रश्मीला जर तू भेटायला गेला नसतास तेवढं घडलंच नसतं ना. स्टुपिड. काय झालं? कसला विचार करतोय? काही प्रॉब्लेम आहे? नाही नाही काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे बघून घेऊ आपण. हा तिच्या बाबांनी उद्या भेटायला बोलवलं आपल्याला. हम्म. काय करतात बाबा तिचे? त्यांचा बिझनेस आहे. हम्म. परांजपे टुरिझम अँड ट्रॅव्हल्स कंपनी त्यांचीच आहे बाबा. काय झालं? मेलो आय आबा आले अख्खी फौज घेऊन आले. मी पळतो. जेव्हा लगीन करायचं ठरवीन ना तेव्हा तुला घ्यायला येईन. पण आता कुणाला काही सांगायचं नाही. या समोर बाईक चालू कर, चल, 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 लवकर आबा आले. अरे महाराजा माझ्या चल, चालू कर ना बाबा. चल, 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 लवकर, लवकर, लवकर. मेलो नाही, चल, 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 चल. जमतंय का? यायला गाडी चालवतोय काय करते काय? मुद्दाम केलंय वय. काय झालं खड्ड्यात घातली का? का हो काय म्हणत होता तो? काय बोलायच्या आताच तुमच्या हातारानं पळून गेला. असं कुठं असतंय वय? अरे जातोय कुठं? बंदुकीच्या टपात येईल की कधी? सोडतो का काय मी त्याला? यायला भरवशाच्या म्हशीला टोनगा म्हणतात ते असं. आता काय करणार त्याला? काय करणार? चल चालू कर. ये मागणं चल रे.